श्री स्वामी समर्थ. एक तुरटी तुमच्या आयुष्यात काय चमत्कार करू शकते. तुरटी वापरून आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमवरती तुरटीचा वापर करून आपण उपाय करू शकतो हे पाहणार आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असते, पण आपले आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात. पैसे असू दे, कर्ज असू दे, रिलेशनशिप खराब असू दे, किंवा कोणी सतत आजारी पडत असेल, सतत भांडणं होत असेल, प्रमोशन होत नाही, लग्न जमत नाही आहे, सरकारी नोकरी लागत नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर या सगळ्यावरती एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपाय खूप साधा सोपा आहे, घरगुती आहे. तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल. हे उपाय आहेत ते सात्विक उपाय आहे. याचा तुम्हाला काही वाईट साईड इफेक्ट नाही पडणार आहे. जे काही इफेक्ट असेल ते चांगलेच असणार आहे. तर तुम्ही हे उपाय सात्विक आहे, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असं नक्की लिहा. पहिला उपाय आहे, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाटते किंवा पैशाचे प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्ने पडतात, तुमची मुलं झोपल्यानंतर दचकून उठतात, त्यांना सतत उठण्याची सवय असेल, तर या सर्वावर एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे. काय करायचं आहे, एका काचेचा ग्लास घ्या. त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी भरा आणि त्यामध्ये एक तुरटी टाका. तुरटी त्याचा चुरा केला तरी चालेल. ती तुरटीचा चुरा टाकून तुम्ही ते काचेचा ग्लास, मुलगा झोपल्यानंतर बेडच्या बाजूला ते तुम्हाला काचेचा ग्लास ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते काचेचे ग्लास स्वतःवरून 3 वेळा तुम्हाला फिरवायचा आहे. तुमच्यासाठी करत असाल तर हा उपाय स्वतःसाठी 3 वेळा फिरवा, किंवा मुलांसाठी करत असेल तर त्यांच्यासुद्धा अंगावरून 3 वेळा गोल फिरवायचा आहे. त्यानंतर ते काचेच्या ग्लासमधील पाणी जे आहे तुरटीचं, ते तुम्ही आपल्या बाथरूममध्ये फ्लश करू शकता. पण तर हा उपाय तुम्हाला सलग 3 दिवस करायचा आहे. जे उपाय आहे ते 3 दिवस तुम्हाला सलग करायचे आहे. यानंतर आठवड्याला एकदा केला तरी चालेल, पण पहिल्यांदा जेव्हा उपाय कराल तेव्हा 3 दिवस तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे. नंबर 2, आता दुसरा उपाय सांगते. दुसरा, तुमचं जर दुकान असेल, ज्वेलरीचं दुकान आहे, किंवा कोणते किराणा दुकान आहे, किंवा कोणतेही तुमचं दुकान असेल, पूजा साहित्याचं दुकान असेल, आणि जे जर चालत नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे ग्राहक येत नाही, तर तुमचं दुकान कसं चालणार? तुम्हाला खूप टेन्शन, बेचैनी होत आहे, किंवा तुम्हाला असं वाटते की त्या ठिकाणी काहीतरी वास्तुदोष आहे, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे तिथे वावरते आहे, किंवा काहीतरी आहे, तुम्हाला बेचैनी होते, सतत मन काहीतरी असं घडते की काहीतरी आता वाईट घडणार आहे, सतत नकारात्मक विचार येत असतील, तर त्या संदर्भात तुम्हाला उपाय सांगते. तर काय करायचं आहे, थोडीशी तुरटी घ्या आणि घरामध्ये तुम्ही पाणी गरम करा. पाणी गरम करताना त्यामध्ये ती तुरटी टाकायची आहे. तुरटीचा चुरा करून टाकला तरी चालेल, अशी तुरटी टाकला तर चालेल. तर तुरटी पाण्यात टाका. पाणी उकळायचं आहे. तुरटी टाकून पाणी उकळत ते थंड झाल्यावरती घरामध्ये जर तुम्ही उपाय करत असाल, म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करायचं असेल, तर तुम्ही लादी पुसताना ते तुरटीचं पाणी लादीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आता तुम्हाला हे पाणी जर तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जात असाल, किंवा तुम्ही जिथे काम करत असाल तिथे घेऊन जात असाल, दुकानात घेऊन जात असाल, तर काय करायचं आहे, त्यासाठी एका काचेची बॉटलीमध्ये घ्यायचं आहे, किंवा कोणती प्लास्टिकची बॉटली घेतली तरी चालेल. तुम्हाला ते पाणी थंड झाल्यावर त्या बॉटलमध्ये भरायचं आहे. तर हे पाणी तुम्ही गाळून घ्या, बॉटलमध्ये भरायचं आहे, आणि स्प्रेवाली बॉटल घ्या. तिथे दुकानात जाऊन तुम्ही ते पाणी स्प्रे करू शकता. प्रत्येक कोपऱ्यामध्ये, दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाणी स्प्रे करायचं आहे. आणि त्यानंतर तेही जमत नसेल तर तुम्ही तुमच्या हाताने शिंपडलं तरी चालेल. हे पाणी तुम्ही शिंपडायचं आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा उपाय, ज्याने तुमचे प्रॉब्लेम, म्हणजे तुमचे ग्राहक जे आहे ते वाढतील, आणि तुमचं दुकानसुद्धा खूप व्यवस्थित चालेल. तुम्हाला खूप चांगलं इन्कम मिळेल, आणि खूप छान तुमचे पैसे वाढण्याचं साधनसुद्धा वाढेल. तिसरा उपाय सांगते. तिसरा उपाय कशाबद्दल आहे, खूप सारे प्रॉब्लेम आहे, तर प्रत्येक प्रॉब्लेमवर तुम्हाला आता उपाय सांगणार आहे. पैसा कमी येतो आहे, धन तुमच्या घरामध्ये टिकत नाही आहे, तुमच्यावर खूप कर्ज वाढत चाललेलं आहे, किंवा कर्ज घेता येत नाही, आणि कोणी पैसे देत नसेल तर फेडण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहे. काही ना काही मार्ग सापडत नाही आहे, तर त्यासाठी उपाय, एक काचेचा बाउल घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला एक तुरटी ठेवायची आहे, आणि ही तुरटी, काचेचं बाउल आहे ते तुम्हाला नॉर्थ दिशेला ठेवून द्यायचं आहे. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी, म्हणजे नॉर्थ दिशेला जिथे काही
तिथे तुम्ही हे काचेचं बाऊल ठेवून घ्या. आता हा उपाय जो आहे तो पूर्णपणे 1 महिना करायचा आहे. रोज तुम्हाला तुरटी चेंज करायची नाही. एकदा तुरटी ठेवायची आहे ती पूर्ण 1 महिन्यासाठी ठेवायची आहे. 1 महिन्यानंतर तुम्हाला ती तुरटी बदलवायची आहे. जी जुनी तुरटी होती ती तुम्ही घराबाहेर जाऊन मातीमध्ये खड्डा काढून तुम्ही तिथे पुरून टाकायची आहे. तिथे गाडून टाका. नवीन तुरटी तिथे त्या ठिकाणी ठेवू शकता. हा उपाय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत करा. आता पुढचा प्रॉब्लेम आहे की आपले जे रिलेशनशिप आहे, म्हणजे रिलेशनशिपमध्ये बहीण भाऊ आहे, आई वडील आहे किंवा आणि मुलगा आणि पती पत्नीमध्ये आहे, यांच्यामध्ये सतत वादविवाद होत आहे किंवा भांडण होत आहे की कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे किंवा एखाद्याचं लग्न जमत नसेल, तर असे खूप सारे प्रॉब्लेम आहे. म्हणजे फॅमिली मेंबरमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला बॉस आणि स्टाफमध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याबद्दल पण तुम्हाला हे उपाय सांगेल, ते पुढे पाहू. पण आता मी फक्त फॅमिली जे मेंबर आहे त्याबद्दल मी सांगते. त्याच्यात जर ते मतभेद असतील, भांडण असतील, तर त्यासाठी करा. त्यासाठी साऊथ वेस्ट साईडला तुम्हाला साऊथ वेस्ट दिशेला तुम्हाला एक काचेचा बाऊल ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 तुरटी फॅमिली मेंबरसाठी 2 तुरटी तुम्हाला त्या काचेच्या बाऊलमध्ये ठेवून द्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर स्प्रे करायचा आहे. थोडीशी चंदन पावडर तुम्हाला टाकायची आहे. हा उपायसुद्धा तुम्ही 1 महिनाभर, त्यानंतर ती तुरटी चेंज करायची आहे. ते सेम मातीमध्ये तुम्हाला बाहेर जाऊन गाडायचं आहे. तर हा होता फॅमिली मेंबरसाठी उपाय. अगदी साधा सोपा आहे. करून पहा. 1 महिन्यानंतर तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आता पुढे उपाय पाहणार आहोत नोकरी संदर्भात असेल, म्हणजे जो बॉस आणि आपल्या स्टाफमध्ये कोणाचं प्रमोशन होत नाही, स्टाफमध्ये त्याच्यामध्ये मतभेद होत आहे, बॉसचं पटत नाही कोणाशी किंवा बॉस आणि आपलं रिलेशनशिप खूप चांगलं व्हावं आणि त्यांनी एकदम फ्रेंडशिपसारखं राहायला पाहिजे, आपल्याला फ्रेंडसारखं आपल्या रिलेशन राहायला पाहिजे, असं जर वाटत असेल तर त्यासाठी उपाय सांगते. तर त्यासाठी काय करायचं आहे, काचेचं एक वाटी घ्यायची आहे. तुम्हाला त्यामध्ये एक तुरटी टाका आणि तुमच्या ऑफिसमध्ये करत असाल तर नंतर तुम्ही हा उपाय म्हणजे ह्या दिशेला ठेवा. नॉर्थ वेस्ट साईडला तुम्हाला ती तुरटी काचेची वाटी आहे ती तुम्हाला घेऊन घ्यायची आहे. ते सुद्धा सेम 1 महिन्यानंतर तुम्हाला तुरटी चेंज करायची आहे. आणि हे काय आहे त्याच्यामुळे नक्की तुम्हाला फरक पडेल. फक्त तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना त्याच्यावरती हे जे उपाय करणार आहेत ते अगदी मनापासून करा. म्हणजे मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही हे उपाय करा. आता बघूया सरकारी नोकरीसाठी उपाय. सरकारी नोकरी पाहिजे, एखाद्याला वाटतं ना की मलासुद्धा सरकारी नोकरी लागली पाहिजे, तर सरकारी नोकरीसाठी अगदी साधा सोपा उपाय सांगते. सरकारी नोकरी किंवा पॉलिटिक्समध्ये कोणी असेल, त्यांना काही ना काही राजकारणामध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा कॉन्फिडन्स खूप कमी आहे, स्वतःमध्ये खूप कॉन्फिडन्स कमी जाणवतो, तर त्यासाठी असे इश्यू आहेत की काही केलं तरी कमी होत नाही आहे, तर तुम्हाला यासाठी उपाय सांगते. एक काचेचं बाऊल घ्यायचं आहे आणि ते तुम्ही घरामध्ये ईस्ट साईडला म्हणजेच पूर्व दिशेला ठेवून घ्यायचं आहे. आपल्या घराच्या पूर्व दिशेला ते काचेचे बाऊल ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक तुरटीचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे. आता हे जर तुम्ही देवघराच्या बाजूला ठेवलं तरी चालेल. तर हे काचेचे बाऊल घ्या, त्यामध्ये एक तुरटी घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला यावरती कुंकू ठेवायचं आहे. थोडंसं कुंकू तुम्हाला शिंपडायचं आहे आणि ही वाटी तुम्ही 1 महिन्यानंतर, म्हणजे त्या वाटीत तुरटी तुम्ही 1 महिन्यानंतर बदलवू शकता. तर खरंच जर तुम्हाला कुंकू नाही ठेवायचं असेल तर तुम्ही लाल कलरची रांगोळी मिळते, तीसुद्धा रांगोळी त्यावरती टाकून ठेवू शकता. तर जो मी तुम्हाला सरकारी नोकरीसाठी सांगितलेला आहे तो उपाय तुम्हाला घरामध्ये ईस्ट म्हणजेच पूर्व दिशेला तुम्हाला तो उपाय करायचा आहे. ती वाटी पूर्व दिशेला ठेवून घ्यायची आहे. हा झाला सरकारी नोकरीसाठी किंवा कॉन्फिडन्ससाठी वगैरे हा उपाय. आता महत्त्वाचं, आपल्या आयुष्यात शत्रू काही कमी नसतात. काही गुप्त शत्रू असतात जे पाठवून आपल्या वारंवार असतात किंवा समोर काही शत्रू वार करत असतात, प्रत्यक्षात बोलून भांडून करून वार करत असतात, आपल्याला खूप त्रास देत असतात. तर त्यासाठी म्हणजे त्यांनी त्रास देणं कमी करावं यासाठी उपाय सांगते. तर उपाय खूप साधा सोपा आणि सरळ आहे. एक तुरटी घ्या, मोठी घ्या, छोटी घ्या किंवा एक तुकडा तुम्हाला एक तुरटीचा घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, काजळ घ्यायचे आहे. कलरचे काजळ जे मिळते ते घ्यायचे आहे आणि
त्या तुरटीवरती आता तुम्हाला शत्रू माहीत असेल तर त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि ती तुरटी तुम्हाला काय करायची आहे, शनिवारी हा उपाय करा, चांगला फायदा होईल. शनिवारी तुम्ही काय करायचं आहे, घराच्या बाहेर जायचं आहे, ते नाव वगैरे लिहून ती तुरटी घेऊन घराबाहेर जा आणि एखाद्या अशा ठिकाणी जा जिथे जास्त माणसांची रहदारी नसेल किंवा झाड असेल. त्या झाडाच्या मुळाजवळ जाऊन मातीमध्ये थोडासा खड्डा करून ती तुरटी तिथे पुरायची आहे आणि ते माती त्याच्यावरती टाकायची आहे, गाडायची आहे आणि कवर करायची आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की माझा शत्रू किंवा त्या शत्रूचं नाव घ्या आणि अशा लोकांना मला त्रास देणं बंद केलं आहे, हे मेन बोलायचं आहे. किंवा असेही बोलू शकता की त्या अशा माझ्या शत्रूंना मला त्रास देणं बंद करू दे, बंद केलं आहे किंवा बंद करणार आहे, तो बंद करेल, त्रास देणं बंद करेल असं बोला. किंवा तुम्ही हेही बोलू शकता की त्याचं काही वाईट होऊ देऊ नको, फक्त त्याने मला त्रास देणं बंद केलं पाहिजे, म्हणजे काही त्याच्यावर वाईट परिणाम होणारसुद्धा नाही. हे सगळे जे उपाय आहे ते सात्विक उपाय आहे. ते सात्विक उपाय त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही, पण परिणामी नक्की तुम्हाला दिसून येईल. तर हा खूप प्रभावशाली उपाय आहे. आता तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नसेल तर फक्त एक तुरटी घ्या आणि शत्रू असं लिहा आणि जाऊन तिथे तुम्ही ते मातीमध्ये गाडायचं आहे. आता मागे न पाहता आपण आपल्या घरी यायचं आहे. ते झाल्यानंतर मागे वळून न पाहता आपण तिथून घरी यायचं आहे. तर हा खूप सुंदर उपाय आहे आणि हा उपाय जो करणार आहात तो संध्याकाळी 5:30 ते 6:30 या दरम्यान करा. या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे 7-8 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा नाही. तर 5:30 ते 6:30 या दरम्यान हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. शत्रूसंबंधित आता मी तुम्हाला आजचा खास उपाय, अचूक उपाय सांगणार आहे. आता रोज तुम्हाला एक अचूक उपाय मिळणार आहे. तर आजचा खास अचूक उपाय काय आहे, सगळे प्रॉब्लेम आहे, पैशाशी संबंधित प्रॉब्लेम आहे, पैसे कमी येतात, धन टिकत नाही घरात, तर त्यासाठी काय काय करायचं. निळी बॉटल घ्यायची आहे काचेची. कुठेही तुम्हाला आपल्या रद्दीवाले ते असतात त्यांच्याकडे काचेची बॉटल तुम्हाला मिळेल, निळ्या कलरची घ्यायची आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. तर ती निळी बॉटल घ्या काचेची आणि त्याला पूर्णपणे स्वच्छ करा, पूर्ण सुकवा, उन्हामध्ये सुकत ठेवा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घरामधलं शुद्ध पाणी भरा आणि त्यामध्ये मनी प्लांटचं, आपण पैशाचं झाड बोलतो, मनी प्लांट तुम्हाला लावायचं आहे. एवढं करा. तर हा उपाय खास आहे, अचूक आहे. तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशासंबंधित सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सरसकट सुटून जाणार आहे. तर तुरटी वापरून प्रत्येक प्रॉब्लेमवरती कसे त्याचा वापर करू शकतो ते सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.